हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ एमपीएससी गुरु ऐकताय ना? रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तनिषा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो. यामागचे कारण इतकंच की ज्यावेळी सकाळी रेडिओ एमपीएससी गुरु ऐकू त्यावेळी आपल्यात एक सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. चला तर मग ऐकूया आजचे विचारधने सत्र. माणूस हा स्वभावाने ओळखला जातो, पैशाने नाही. कारण पैसा येतो आणि जातो, पण चांगला स्वभाव कायम राहतो. चला तर मग या प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया दिनविशेष हे सत्र. दिनविशेष या सत्राअंतर्गत आपण जन्म, मृत्यू, काही महत्त्वाच्या नोंदणी आणि ऐतिहासिक घटना याच्याचबरोबर शोधकार्य याच्या विषयीची माहिती सत्राप्रमाणे घेत असतो. एकूणच काय तर आजचा दिवस हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काही क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 8 जूनच्या दिनविशेष या सत्रात. चला तर जाणून घेऊया 8 जूनच्या काही महत्त्वाच्या घटना. 8 जून अर्थात 1670 साली पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी परत जिंकून घेतला. होय, रोहिडा किल्ला म्हणजेच विचित्रगड हा पुरंदरच्या तहात मुघलांना द्यावा लागलेला 23 किल्ल्यांपैकी एक होता. 1665 मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला होता. मात्र आग्र्यातून सुटका झाल्यानंतर महाराजांनी पुन्हा स्वराज्य विस्ताराची मोहीम सुरू केली. 1670 मध्ये स्वराज्याच्या पुनर्स्थापनेसाठी अनेक किल्ले परत जिंकले गेले. त्याच मोहिमेत 24 जून 1670 रोजी रोहिडा किल्ला पुन्हा स्वराज्यात दाखल झाला. पुरंदरच्या तहात 1665 साली मुघलांना द्यावा लागलेला रोहिडा किल्ला स्वराज्याच्या जिद्दीचे प्रतीक ठरला. आग्र्यातून सुटका झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हरवलेले किल्ले पुन्हा जिंकण्याची मोहीम हाती घेतली आणि 24 जून 1670 रोजी रोहिडा किल्ला पुन्हा स्वराज्यात सामील झाला. हा विजय स्वराज्याच्या पुनर्जागरणातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. रोहिडा किल्ला आज विचित्रगड या नावानेही ओळखला जातो आणि तो पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आहे. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया पुढची एक महत्त्वाची घटना. 8 जून म्हणजेच 1624 साली पेरू येथे भूकंप. पेरूमधील 17व्या शतकातील सर्वात प्रसिद्ध भूकंपांपैकी एक 1604चा अरिका भूकंप होता, ज्याची तीव्रता अंदाजे 8.5 ते 9 होती आणि त्यासोबत मोठी सुनामीही आली होती. पेरूमध्ये भूकंप वारंवार होण्याचे मुख्य कारण म्हणजे नाझका प्लेट आणि दक्षिण अमेरिकन प्लेट यांच्यातील टेक्टॉनिक हालचाली आहेत. या प्लेट्सच्या धडकेमुळे तेथील प्रदेश अत्यंत भूकंपप्रवण मानला जातो. मित्रांनो, 8 जून म्हणजेच 1992 साली पहिल्यांदा जागतिक महासागर दिन साजरा केला गेला. 8 जून 1992 रोजी प्रथमच जागतिक महासागर दिन म्हणजेच वर्ल्ड ओशन डे साजरा करण्यात आला. हा दिवस ब्राझीलमधील रिओ डे जानेरिओ येथे झालेल्या पृथ्वी परिषदेत म्हणजेच अर्थ समिट प्रस्तावित करण्यात आला होता. हा प्रस्ताव कॅनडाने मांडला होता. महासभेने 8 जून हा दिवस अधिकृतपणे जागतिक महासागर दिन म्हणून मान्यता दिली. महासागर हे पृथ्वीच्या सुमारे 71% पृष्ठभागावर पसरलेले आहेत आणि पृथ्वीच्या जवळपास 50% ऑक्सिजन निर्मितीत त्यांचा वाटा आहे. तसेच जगातील कोट्यवधी लोकांच्या अन्न, रोजगार आणि हवामान संतुलनाचा आधार महासागर आहेत. वाढते प्रदूषण, प्लास्टिक कचरा, तेलगळती, अतिमासेमारी आणि हवामान बदल यांच्यामुळे महासागरांना मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महासागरांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी जनजागृती व्हावी या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. 2008 मध्ये युनायटेड नेशन्सने 8 जून हा दिवस अधिकृतपणे जागतिक महासागर दिन म्हणून मान्यता दिली आणि 2009 पासून तो जगभर अधिकृतरित्या साजरा केला जात आहे. मित्रांनो, वळूया पुढच्या एका महत्त्वाच्या घटनेकडे. 1707 औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुअज्जम आणि आझमशाह या त्याच्या 2 मुघलांच्या दिल्लीच्या तख्तासाठी युद्ध झाले. यात मुअज्जमने आझमशहाला ठार करून दिल्लीची गादी बळकावली. वळूया पुढच्या एका महत्त्वाच्या घटनेकडे. 1912 साली कार्स लेमले यांनी युनिव्हर्सल पिक्चर्स या कंपनीची स्थापना केली. 8 जून रोजी म्हणजेच 1915 साली लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहून पूर्ण केलेल्या गीता रहस्य या ग्रंथाचे गायकवाड वाड्यात प्रकाशन झाले. 8 जून रोजी म्हणजेच 2022 साली मिताली राज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त रन्स करणाऱ्या दिग्गज भारतीय क्रिकेटपटू यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यानंतर वळूया एका महत्त्वाच्या घटनेकडे.
8 जून रोजी म्हणजेच 1929 साली मार्गरेट बॉन्डफिल्ड युनायटेड किंगडमच्या मंत्रिमंडळात पहिल्या महिला मंत्री बनल्या. मित्रांनो, यानंतर जाणून घेऊया 8 जूनला जन्मलेल्या काही व्यक्तींची माहिती. 1906 साली भारतीय क्रिकेट खेळाडू सय्यद नझीर अली यांचा जन्म झाला. 1910 साली लेखक, तत्वचिंतक व समीक्षक दिनकर केशव तथा D.K. बेडेकर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 2 मे 1973 साली झाला होता. 8 जून रोजी म्हणजेच 1936 साली नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ केनिथ गेडिज विल्सन यांचा जन्म झाला. त्यानंतर 1930 साली भारतीय पत्रकार, लेखक आणि शैक्षणिक M.N. विजयन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 3 ऑक्टोबर 2007 साली झाला होता. 8 जून रोजी म्हणजेच 1612 साली किइंग चीनी जनरल वू सांगुड यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 2 ऑक्टोबर 1678 साली झाला होता. मित्रांनो, यानंतर जाणून घेऊया 8 जूनला मृत्यू पावलेल्या काही व्यक्तींची माहिती. 8 जून रोजी म्हणजेच 1809 साली अमेरिकन विचारवंत राजकारणी थॉमस पेन यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 29 जानेवारी 1737 साली झाला होता. त्यानंतर 1998 साली नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष सानी अबाचा यांचे निधन झाले. त्यानंतर 8 जून रोजी म्हणजेच 2022 साली भारतीय लिंबू भाषेतील लेखक पद्मश्री बिरका बहादूर मुरिंगला यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 13 एप्रिल 1943 साली झाला होता. त्यानंतर 8 जून रोजी म्हणजेच 1865 साली इंग्रजी माळी आणि वास्तुविशारद क्रिस्टल पॅलेसचे रचनाकार जोसेफ पॅक्स्टन यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 3 ऑगस्ट 1803 साली झाला होता. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आमचे दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचे दिनविशेष हे सत्र कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. काय आहे ना मित्रांनो, तुमचे फीडबॅक आम्हाला खूप गरजेचे आहे. म्हणजे तुमचे फीडबॅकनुसार आम्ही त्यामध्ये बदल करू शकतो. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही नवीन काहीतरी सत्र सुरू करावे तर त्याबद्दलसुद्धा तुम्ही आम्हाला नक्की कळवू शकता. आणि सोबतच दिनविशेष या सत्रामध्ये काही बदल हवा असेल तर ते नक्की सांगा, आम्ही ते बदल करू. आणि आमची दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलला बघायला विसरू नका. सोबतच तुम्ही स्पॉटिफाय म्युझिक ॲपवर रेडिओ MPSC गुरु हे पॉडकास्टसुद्धा ऐकू शकता. चला तर मित्रांनो, मी आरजे तनिषा तुम्हा सगळ्यांची रजा घेते. भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. धन्यवाद.